नमस्कार, मी प्रसाद लाड. लोकमत.com मध्ये तुमचं स्वागत आहे. रविवारी मुंबई श्री ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये मिस मुंबई ठरल्या या डॉक्टर मंजिरी भावसाळ. मिस मुंबई हा फार मानाचा किताब आहे बॉडी बिल्डिंग मधला. आपण बघितलं तर बरीच वर्ष लोक झटत असतात तरी त्यांना मिळत नाही. तर आत्ता तुम्हाला तो मिळालाय, तर तुमची पहिली प्रतिक्रिया किंवा भावना काय? मुंबई श्री म्हणजे तुम्ही म्हणालात तसं खूप मानाची ही स्पर्धा आहे आणि पहिला किताब मलाच मिळाला, त्यामुळे ते म्हणतात ना, आय एम क्लाउड ऑन क्लाउड 9 असं काही फिलिंग आहे ते. त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे मागच्या वर्षी पण मी विचारलं होतं, पण मागच्या वर्षी स्पर्धाच रद्द झाली होती कारण मुलींनी त्याच्यात सहभागच नव्हता घेतला. पण यावर्षी बऱ्याच मुलींनी पार्टिसिपेट केलं आणि आता ते मेडल मला मिळालं, गोल्ड मेडल. तर त्याचा खूप खूप अभिमान आणि प्राऊड फिलिंग वाटते आणि ते सगळं ह्याच्यामुळे शक्य झालं. 2 वर्षामध्ये एवढी उंच झेप घेणं हे कसं शक्य झालं? काय मेहनत होती किंवा काय वर्कआउट होते तुमचे? नेमकं आहार कसा होता याबद्दल थोडी माहिती. 2 वर्षापूर्वी आमच्या जिममध्ये एक 45 डेजचा ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता. तो खूप इंटेन्स होता. म्हणजे त्यात क्रॉसफिट खूप इंटेन्स झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या बॉडीमध्ये खूप चेंजेस बघितले. खूप चांगलं रिस्पॉन्ड केलं मी. ते खूप व्यवस्थित केलं होतं. त्यामुळे म्हणजे ते म्हणतात ना, ॲब्स आपण ज्याला म्हणतो, ते मला म्हणजे तेव्हा पहिल्यांदा 45 डेजमध्ये मी फील केलं की असं असू शकतं की मी फक्त पुरुषांमध्येच असं बघितलं होतं की याचे ॲब्स आहेत आणि मस्क्युलर बॉडी आहे. मुलींना फार कमी बघितलं होतं. पण ते जे ट्रेनिंग प्रोग्राम झालं त्यानंतर खूप माझ्या बॉडीमध्ये चेंजेस झाले आणि नंतर मग भूषण मला म्हणाला, माझा नवरा, की मग तू बॉडी बिल्डिंगमध्ये का नाही ट्राय करत? खूप चांगलं, तिथे पण मुली पण पार्टिसिपेट करतात वगैरे. पण मी त्याला नाही म्हणाले, मी नाही करणार. कारण ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मोठी म्हणजे ते बिकिनी घालून स्टेजवर जायचं असतं. तर ते माझी हिंमत नव्हती. पण तो बोलला की असं काही नसतं, तो एक स्पोर्ट आहे आणि जी बिकिनी आहे तो एक युनिफॉर्म आहे त्या स्पोर्ट्सचा. जसं तुम्ही स्विमिंगला साडी नेसून नाही जाऊ शकत, तसंच इथे बॉडी बिल्डिंगला तुम्हाला बिकिनी घालूनच तुमच्या जे बॉडी दाखवायची तसं करावं लागतं. म्हणून तो एकदा मला मग घेऊन गेला ते बघण्यासाठी की एक्झॅक्टली तिथे काय करतात, कसं करतात, तू बघ मग तुला कळेल. तो जेव्हा बघायला घेऊन गेला तेव्हा मला खरंच खूप आवडलं आणि मग मी ठरवलं की आपण पण हे करूया. पहिल्यांदा खूप ऑकवर्ड वाटलं, पण कारण ऑकवर्ड पण का वाटलं, बिकिनी घालून ऑकवर्ड नाही वाटलं. जेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या मुलींना बघितलं तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला अजून खूप इम्प्रूव्ह करावं लागेल. ह्या किती छान दिसत आहेत आणि किती कॉन्फिडंट आहे, किती छान ॲटिट्यूड आहे, त्याचं ऑकवर्डनेस वाटला. पण जेव्हा स्टेजवर परफॉर्मन्स दिला मी खूप छान फील केलं. मला तिथे कुठलंच प्राईज नाही मिळालं, पण मला खूप छान वाटलं आणि मी ठरवलं की आता हेच करायचं आहे. आणि आहाराचं म्हणाल तर तसं माझी कॅटेगरी अशी आहे, बिकिनी कॉम्पिटिटर आहे. बॉडी बिल्डिंग वेगळी असते मुलींची आणि बिकिनीची मॉडेल फिजिक वेगळी असते. तर आहाराचं इथे तुम्हाला तुमची बॉडीची सिमेट्री दाखवावं लागते. वेल डेव्हलप शोल्डर, टाईट कोर, वेल डेव्हलप ग्लूट्स, तर हे सगळं तुम्हाला तिथे प्रेझेंट करावं लागतं. तुमचं पोझिंग पण बॉडी बिल्डिंगच्या महिलांच्या वेगळं वेगळं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोझिंग आणि ॲटिट्यूड आणि तुमचं ओव्हरऑल लुक्सला पण खूप महत्त्व असतं. तुमची बिकिनी, तुमची ज्वेलरी, हे सगळं ते बघतात आणि तसे तुमचे जे मार्किंग असते. तर असं आहे हे सगळं ओव्हरऑल. जी बँकॉकमध्ये झाली होती एशिया आणि तिथे तुम्ही पदक पटकावलं होतं, भारताला ते पदक मिळवून दिलं. ते तुमचं पहिलं पदक असेल एवढ्या मोठ्या स्टेजवर. तर त्याबद्दल थोडं सांगा. आणि त्यानंतर ते पदक मिळाल्यावर नेमका काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला? एशियाची जी कॉम्पिटिशन झाली ती पुण्यात झाली होती यावर्षी आणि त्याच्या आधी मी मिस्टर इंडिया खेळले होते. मिस्टर इंडियामध्ये 5th प्लेस मिळाली होती. पण एशियामध्ये जेव्हा मी कम्पीट केलं तर तेव्हा, कारण मिस्टर इंडियामध्ये आय थिंक बॉडीने एवढं चांगली प्रेझेंट नाही केली मी, पण एशियामध्ये ठरवलं की चांगलं पोझिंग करायची आणि खूप मेहनत करायची
आणि मी ते केलं एशियामध्ये. त्यामुळे ते मला ब्रॉन्झ मेडल मिळालं एशियन चॅम्पियनशिपमध्ये. आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या फॅमिलीकडून खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला. सगळे खूप खुश झाले की तू एवढ्या मोठ्या स्टेजवर, इंटरनॅशनल स्टेजवर जाऊन ब्रॉन्झ घेऊन आली. ते पदक बघून आई, वडील, माझे सासू सासरे सगळ्यांना खूप अभिमान वाटला. त्यांनी माझा एक सत्कार समारंभसुद्धा आयोजित केला होता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि ते म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्यानंतर म्हणजे एशियामध्ये जेव्हा ब्रॉन्झ मिळाला त्यानंतरच माझ्या फॅमिलीने खूप चांगलं सपोर्ट केलं. म्हणजे आता ते स्वतःहून विचारतात की तुझी नेक्स्ट कॉम्पिटिशन कधी आहे, तुझं डाएट तर नाही आहे ना, असं सगळं व्यवस्थित तेच विचारतात मला. त्यामुळे आता सगळीकडून चांगला रिस्पॉन्स येतोय. एक नाशिकची सर्वसाधारण घरातली मुलगी जी मराठी मीडियममध्ये शिकली, लग्न झालं, मुंबईला आलात. मुंबईला आल्यानंतर जो काही तुमच्या करिअरमध्ये जो काही बदल घडला, आधी तुम्ही थोड्या वेगळ्या क्षेत्रात होतात, एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये, तिथून तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आला. तर ही जर्नी जरा आम्हाला सांगा ना, की कशी सुरुवात झाली, त्या क्षेत्रामध्ये कशा वळालात, तिथून मग इथे आता तुम्ही आलात, तर इथे आल्यावर कसं वाटतंय, आणि इथे या क्षेत्रामध्ये एक महिला करिअर करू शकते का? माझी ही जर्नी तशी खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. कारण बेसिकली आय एम अ डॉक्टर. मी एक डॉक्टर आहे. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पण डॉक्टर जरी असले तरी मला क्रिएटिव्ह काहीतरी करायचं खूप हे होतं. म्हणजे लहानपणापासून मला डान्स, चांगले कपडे, असं सजणं, नटणं, मुरडणं हे खूप आवडायचं. त्यामुळे मला असं वाटायचं की मी ॲक्टिंग क्षेत्रात जावं, अभिनय करावा. आणि पण तिथे नाशिकला असताना एवढा स्कोप नव्हता तिथे. म्हणजे घरी खूप स्ट्रिक्ट होतं सगळं, वडील, भाऊ. त्यामुळे तिथे मी करूच शकले नाही. लग्नानंतर याला सगळ्यात महत्त्वाचं, याला खूप आवड होती आणि याने मला सपोर्ट पण केला. त्यामुळे मग मी ठरवलं की आता आपण ट्राय करायला काही हरकत नाही अभिनय क्षेत्रात. मग मी मराठी क्षेत्रात ट्राय केलं. नाटकात सगळ्यात पहिले ट्राय केलं. नाटकं केली खूप. सुहास कामत त्यांच्यासोबत होते मी. ते माझे गुरु आहेत त्या मराठी क्षेत्रातले. त्यांनी मला खूप चांगल्या चांगल्या नाटकांमध्ये संधी दिली काम करायला. शॉर्ट फिल्म्समध्ये त्यांनी संधी दिली. त्यानंतर मी काही ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या, फोटोशूट्स केले, प्रिंट शूट्स केले. पण कुठेतरी असं मनात होतं की इथे मी एन्जॉय नाही करत आहे. याला म्हटलं मी एन्जॉय नाही करत आहे. काहीतरी अजून काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी करायचं, क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं, डिफरंट. मग नंतर हे हळूहळू जेव्हा जिम वगैरे सुरू झालं, मग तेव्हा हे बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात आले मी. आणि मग आता म्हणजे कळलंय की मला एक्झॅक्टली काय करायचंय. आणि या क्षेत्रात संधी करिअरची तशी आहे, पण तुम्हाला त्याचं सगळं त्याचे डिटेल्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. हो, कारण वर्कआउट कसं करायचं, कुठल्या टाईपचं तुमची बॉडी आहे. प्रत्येकाची बॉडी सेम नसते, प्रत्येक मुलीची बॉडी सेम नसते, त्यांचा आहार सेम असू शकत नाही. कारण मी स्वतः माझ्या बॉडीलाच पहिले समजून घेतलं, माझी बॉडी कशी आहे, कुठल्या मी काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. म्हणजे असं आपण इंटरनेटचं काही काही बघतो ना की ब्रोकोली खा किंवा मग हे सॅलड खा, पण तसं प्रत्येकाला सूट होत नाही. मला स्वतःला ते ब्रोकोली डायजेस्ट नाही होत. त्यामुळे तुम्हाला स्वतःला तो स्टडी करावा लागतो. तुमच्या बॉडीला काय ॲलर्जन्स आहे, तुम्हाला काय सूट होतं नाही होत, तसं तुम्ही ते पहिले स्टडी करा. आणि वर्कआउटचं म्हणाल तर ते पण खूप महत्त्वाचं आहे की कुठल्या फॉर्ममध्ये तुम्ही ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे. ती फॉर्ममध्ये पण कुठली मसल कुठल्या फॉर्ममध्ये डेव्हलप होईल ते तुम्हाला कळलं पाहिजे. कारण इंजुरी होण्याची इथे खूप शक्यता असते. जर तुम्ही अचानक जड वजन उचललं आणि इंजुरी झाली तर तुमचे पुढचे 6 महिने तर फेल झाले ना. त्यामुळे हे सगळं अभ्यास करायचा आणि नंतर तुम्ही ट्रेनर म्हणून ते म्हणजे एक करिअर बघू शकता याच्यामध्ये. आणि तुम्ही स्वतः कोणाला तरी ट्रेनिंग देऊ शकता, डाएट देऊ शकता, न्यूट्रिशन देऊ शकतात, आणि अशा प्रकारे तुम्ही करिअर बनवू शकता याच्यामध्ये. मी त्याकडेच येणार होतो. एक मंजिरी भावसर आम्ही यावेळी बघितली मुंबई श्रीमध्ये. आता पुढच्या मुंबई श्रीमध्ये किती मंजिरी भावसर आम्हाला दिसते? मला वाटतं यावेळेस 9 होत्या. पुढच्या वर्षी नक्कीच 25 तरी. कसं असतं माहिती आहे का, या क्षेत्रात तुम्ही किती पण समोरच्याला बोललात ना की करा असं, पण बॅक ऑफ द माइंड हे असतं की बिकनी घालून स्टेजवर जायचंय आणि घरचे सपोर्ट करतील का.
ते आणि घरच्यांचा सपोर्ट असला ना की आय थिंक आपण कुठलंही शिखर गाठू शकतो. त्यामुळे मुलींना हा विचार इथे करावा लागतो. आणि स्पेशली आता माझं लग्न झालं आहे, माझा नवरा सपोर्ट करतो आहे म्हणून खूप लोक असं मला बोलत नाही, पण जेव्हा लग्न झालेलं नसतं तेव्हा खूप मुली हा विचार करतात. तर पण तसं बघायला गेलं तर तुम्ही जे क्षेत्र आहे अभिनयाचं, तसं मी टीका नाही करत आहे, पण त्या कम्पेअर कराल तर हे खूप सेफ आहे. फक्त तुम्हाला स्टेजवर बिकनीमध्ये तो परफॉर्मन्स द्यायचा 1 मिनिटाचा, त्यानंतर तुमचं काहीच नाही म्हणजे असं कुठेच तुम्हाला म्हणजे धोका नाही इथे. तर हे तुम्ही मला तर असं वाटतं मुलींनी हे करायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायचं नसेल, पण ॲटलिस्ट तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या, फिटनेसकडे लक्ष द्या, चांगलं डाएट ठेवा, मेडिटेशन करा, 8 तासाची झोप घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोला, तुम्हाला जे आवडतं ते करा, असं मी प्रत्येक मुलीला सांगेल. कारण हे फार गरजेचं आहे. एक डॉक्टर म्हणून हे सगळं म्हणून सांगते मी. या पुढचं तुमचं ध्येय काय असेल? आता ह्या सगळ्या स्टेजेस असतात. आता मुंबईश्री झाली, आता महाराष्ट्रश्री होणार नेक्स्ट वीकमध्ये, मग मिस्टर इंडिया होणार, परत एशिया होईल. पण आता ब्रॉन्झ नाही, आता गोल्ड घेऊन यायचं आहे. एवढं माझं ध्येय आहे. आता प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये गोल्ड घेऊनच यायचं आहे. तुम्ही ह्यांच्या पाठी होतात हे सगळ्या जर्नीमध्ये, तर तुमच्या मनात नेमकं काय होतं, किंवा हा सपोर्ट कसा दिलात, किंवा तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय होतं नेमकं, ते आम्हाला जाणून घ्यायचं. नमस्कार. मी असं सांगू इच्छितो की बेसिकली जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो, किंवा मी जेव्हा हिच्याकडे बघितलं, किंवा हिच्यामध्ये ती शक्ती अगोदरपासून होती, ते धैर्य होतं, आणि ती ॲबिलिटी होती की ही पुढे जाऊन नक्की काहीतरी करू शकणार. ते क्षेत्र कुठलंही असो, पण ज्यावेळेस फिटनेसमध्ये आम्ही ज्यावेळेस हिने जे सांगितलं की आम्ही 45 डेजचं जे ट्रेनिंग सेशन आम्ही घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये तिने पहिल्यांदा ॲब्स असे बघितले होते, आणि ते जे 45 डेजचं ट्रेनिंग होतं, तर त्यामध्ये माझ्या मते 40 ते 50 लोकांनी सहभाग घेतला होता. आणि त्यांपैकी मुली असतील साधारण 15 तरी असतील, पण त्या 15 मुलींमध्ये जे सगळ्यात बेस्ट जिचं परफॉर्मन्स, किंवा जिनी खूप चांगल्या प्रकारे आपली बॉडी सुधारवली, ती मला मंजिरी दिसली. कारण एखाद्या मुलीला किंवा मंजिरीला ॲब्स येणं हे मी कधीच स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला. आणि अशा वेळेला ज्यावेळेस मी बघितलं की अरे, ही एवढी मोठी इम्प्रूव्हमेंट ही 45 दिवसात जर करू शकत असेल, तर मग पुढे किती मोठं शिखरही गाठू शकते. आणि अशा असताना मी कॉम्पिटिशन्स बघत आलेलो आहे, आणि बघत आलेलो आहे की मुली कशा परफॉर्मन्स करतात, कुठले कपडे घालायला लागतात, किंवा कशा प्रकारे तुम्हाला तिथे स्टेजवरती परफॉर्मन्स द्यायला लागतं. आणि हे मी तिला समजून सांगितलं. आणि पण हे सगळं करत असताना की एक पाठिंबा असणं खूप गरजेचं असतो, की कोणीतरी आपल्या मागे खंबीरपणे उभं राहावं, आणि कोणीही काही जरी बोललं, जसं पेहरावाप्रमाणे बोललं किंवा या क्षेत्राबद्दल बोललं, तरी पण कोणीतरी मागे असणारा पाहिजे, तरच ती व्यक्ती पुढे जाऊ शकते. आणि मी असं म्हणेन की ती भूमिका मी घेतली, आणि ती भूमिका घेऊन मला खूपच आनंद आज आहे, आणि खूप हेवा पण आहे या गोष्टीचा की ही आता खूप चांगल्या प्रकारे पुढे चालली आहे, आणि खूप मेडल्सही मिळवते. ज्या कोणी मुली असतील ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे किंवा पार्टिसिपेट करायचं आहे आणि परफॉर्मन्स द्यायचा आहे, तर त्यांनी नक्की बघावं की त्यांच्या सोबत कोण व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीनी खूप व्यवस्थितपणे, ताठ मनाने आणि त्या क्षमतेने, धैर्याने उभं राहावं. आणि तर जर ती व्यक्ती त्या मुलीच्या मागे जर त्या क्षमतेने उभी राहिली, तर तुम्हाला तर माहिती आहेच की वुमेन्स कॅन डू वंडर्स इन द लाईफ. धन्यवाद भूषणजी आपले. तर ह्या होत्या मंजिरी भावसार आणि भूषणजी. असं आपण बऱ्याचदा ऐकलंय की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण इथे एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला मंजिरीजी पुढील वाटचालीसाठी फार शुभेच्छा. आता ह्यांच्याकडून अपेक्षा आपल्याला फक्त सुवर्ण पदकाची आहे. अधिक बातमीसाठी, अधिक जाणकारीसाठी तुम्ही लॉग इन करा lokmat.com वर. नमस्कार.